कॉम्बिनेशन शुभेच्छा देणार. शुभेच्छा मी त्यांना कसं देणार, मी माझ्या पक्षाचं काम करेल ना. पण ते उमेदवार आहे, मित्र आहेत, राम राम काय मित्र म्हणून शुभेच्छा. इलेक्शन मतदान करा म्हणून अशी विनंती करतो. शुभेच्छा हे आमची संस्कृती आहे. मी दिलेलं आहे. मी चंद्रकांत खैरे साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहे, मी भुमरे साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहे. निवडणूक आहे साहेब, एक माणूस जिंकणार, बाकी लोक पडणार. ते कोण असणार ते लोक ठरवतील की कोण जिंकणार आहे. याचा अर्थ हे होत नाही की ते वेगळ्या पक्षामध्ये मग आमचे मित्र नाही आहे. म्हणजे राजनैतिक पक्षामध्ये वेगवेगळं राहून सुद्धा आपण मित्र होऊ शकतात. खैरे साहेबांवर टीका, शिवसेनेवर टीका केली आहे त्यांनी. विरोधी पक्षाची टीका करणं, आम्ही त्यांच्यावर टीका केली, खूप जोरदार टीका करतो. करणारच, आमचं काम आहे ते. टीका करणं म्हणजे काय आमचं काय शत्रुत्व ते टीका करतो. संध्याकाळी आम्ही सोबत राहू, काय नहीं, देखिए मेरे सामने जो दो प्रमुख उम्मीदवार हैं, एक साहब जो है उन्होंने शहर के अंदर स्कूल्स और कॉलेजेस नहीं खोले, हॉस्टल्स नहीं बनाए हैं, कोई डेवलपमेंट का बहुत अच्छा काम नहीं किया है जिसकी बुनियाद के ऊपर वो लोगों के बीच में जाए। उन्होंने क्या किया है तो शहर के अंदर बहुत सारे शराब की दुकानें खोले हैं उसके अंदर। जी हाँ, संदीपान भुमरे के बारे में बात कर रहा हूँ। तो उन्होंने शराब, तब अगर कोई ज़िले का नेता ही शराब को बढ़ावा दे रहा है तो आप सोचिएगा कि उसका नेतृत्व और उसकी पार्टी की विचारधारा क्या होगी करके। दूसरे साहब ये है कि 30 साल वो हमारे ज़िले के राजा थे, राजा, लिटरली राजा थे। वो मंत्री भी थे, आमदार बने, सांसद बने, 4 टाइम। लेकिन जब हारे तो अब आके दोबारा कह रहे हैं ये मेरा आखिरी टर्म है ना, मेरे को दे दो ना भाई, प्लीज़ दे डालो ना मेरे को करके। तो आप ऐसी लाचारी करके हैं तो वोट नहीं मांग सकते है ना। आप ये कहना था कि मैंने 30 साल के अंदर ये काम किया है, जनता ने मेरे को वोट देना चाहिए। अब अगर लाचारी की बुनियाद के ऊपर तो हमारा ज़िला तो और बहुत 5 साल नहीं है तो और 25 साल पीछे चला जाएगा। जो देश की लड़ाई है, लोकसभा की लड़ाई है, कन्विंस करने वोटर्स को जब जाते हैं तो एक तरफ इंडिया अलायंस, दूसरी तरफ एनडीए, तो आप कैसे एजेंडा सामने रख पाते हैं कि नेशनल इशूज़ के लिए आपको क्या है? देखिए साहब, सब एक ही थाली के चट्टे बट्टे हैं उसमें। और आपको एक बात समझ में आएगी कि देश के मुद्दे क्या है, ना तो वो दोनों अलायंस समझ में पाए, ना सत्ताधारी ने समझ पाया ना विपक्ष ने समझ पाया है कि देश के मुद्दे क्या है करके। तो हर एक ने है तो बेफजूल मुद्दों को मुद्दा बनाने की कोशिश की है। लेकिन यहाँ पहली मर्तबा हुआ है कि जिस ज़िले के अंदर हमेशा जाति, धर्म और मज़हब के नाम के ऊपर इलेक्शन होता था, हमने कहा कि नहीं, हम पानी के ऊपर बात करेंगे, हम शिक्षा के ऊपर बात करेंगे, हम किसानों के ऊपर बात करेंगे, हम रोज़गार के ऊपर बात करेंगे। तो अब ये बेचारे जितने भी उम्मीदवार थे ये कोशिश भी करना चाह रहे थे कि भैया कुछ तो अपन निकालेंगे ना अपना पुराना ट्राइड एंड टेस्टेड फार्मूला हिंदू मुस्लिम करने का करके, यही करके तो अपन इलेक्शन जीतते थे। अब लोग भी समझदार हो गए, बोले नहीं साहब आप पानी के बारे में बात करो, रोड के बारे में बात करो, मेरे बच्चों को एजुकेशन कैसा देंगे, मेडिकल फैसिलिटीज़ क्या रहेंगी, इस बारे में। तो अब बदलाव आया है, 4 तारीख के दिन आपको नज़र आएगा वो बदलाव। रोलिंग छोटा सा केला बघा, रोलिंग इम्तियाज जलील आपल्या सोबत आहे, तर मतदान करून तुम्ही आलेले आहात. तुमचं जसं सांगत होते संभाजीनगरसाठी मुद्दे काय आहे, कारण लोकसभेचा चुनाव आहे, विधानसभेचा नाही, पंचायतचा नाही. तुम्हाला काय वाटतं लोक काय मुद्दे धरून तुम्हाला मतदान करतील? काय आहे की या शहरामध्ये करण्यासारखं खूप आहे, खूप मोठा बॅकलॉग आहे. आणि दुर्दैव हे आहे की एका काळ असा होता की औरंगाबाद शहर म्हणजे महाराष्ट्रातले जे 4 प्रमुख शहर होते त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख व्हायचा. पण आपण खूप मागे राहिलं का, की आपला जे लीडरशिप होते, पॉलिटिकल लीडरशिप, त्यांच्यामध्ये हे नाही होतं की आपण आपल्या जिल्ह्याला कशा प्रकारे विकसित करून देऊ शकतो. तर अनेक असे प्रकल्प आपल्याकडून इथून गेले. आपण जे विकास करायला पाहिजे होतं ते कधी केलं नाही, कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपण काही काम करो किंवा नाही करो, निवडणूक आली तर तुम्ही हिंदू, मी मुसलमान, हे दलित, हे मराठा, हे ओबीसी, हेच काम, हे धंदेच करायचं आणि ते निवडून घ्यायचं. मग कोणीही त्यांना विचारलं नाही की साहेब आमच्या शहरामध्ये 8-8 दिवसानंतर पाणी येतं, तर पाणीवर कधी मत